ठाकरेंच्या खासदारांसोबत कोणतीही बैठक झालेली नाही, खोट्या बातम्या देऊन मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न. अरविंद सावंतांचेच हितशत्रू अशा बातम्या पेरतायत. खासदार नरेश म्हस्केंनी पत्रकार परिषदेतून हे वक्तव्य केलं. कॅन्टीनमध्ये तर सर्वच खासदार एकमेकांना भेटतात. ठाकरेंच्या पक्षात नाराजी असेल तर त्याचं खापर शिंदेंवर का? खासदार नरेश म्हस्केंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तर नरेश म्हस्के यांनी हा निशाणा साधलेला आहे. कॅन्टीनमध्ये सर्वच खासदार एकमेकांना भेटत असतात असं त्यांनी म्हटलंय. जर ठाकरेंच्या पक्षात नाराजी असेल तर त्याचं खापर एकनाथ शिंदेंवर का फोडलं जात आहे असा प्रश्नही नरेश म्हस्के यांनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळे सध्या ऑपरेशन टायगर आणि त्या अंतर्गत होणाऱ्या बैठकीच्या बातम्यांसंदर्भात विविध प्रतिक्रिया समोर येताना पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या खासदारांसोबत कोणतीही बैठक झालेली नाही असं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. शिवसेनेचे नेते स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. आम्ही आमचं काम करत असतो. लोक कामं घेऊन येत असतात. लोकप्रतिनिधी कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी भेटत असतात आणि जनतेचं काम करणं हे आम्ही आमचं प्रमुख कर्तव्य समजतो. आणि अशा पद्धतीच्या सोडसाळ बातम्या देणं हे चुकीचं आहे. आणि अशा प्रकारची कुठलीही बैठक आमची आणि उबाटाच्या खासदारांची झालेली नाहीये. उबाटातीलच काही लोक अशा पद्धतीने बातमी पसरवण्याचं काम करतायत. आपल्या खासदार आमदारांवरती प्रेशर आणण्याकरता अशा पद्धतीच्या बातम्या उबाटातीलच काही नेते हेतुपुरस्पर समाज माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या पसरवित आहेत. अरविंद सावंतांच्या बाबतीत मला तरी असं वाटतंय की काही त्यांचे जे हितशत्रू आहेत पक्षांतर्गत ते अशा पद्धतीच्या बातम्या पसरवत असतील. त्यांच्यावर आज ही वेळ येते की माझा फोन तपासा, मी लिहून देतो, मी उभा चिरला तरी मी उठणार नाही ही सांगण्याची त्यांच्यावरती वेळ आहे. मला खूप वाईट वाटतंय की पुन्हा त्यांना अग्नी परीक्षा का देण्याकरता कोण भाग पाडतायत. त्यांचं पक्षांतर्गत राजकारण असावं आणि पक्षांतर्गत राजकारणामध्ये अरविंद सावंत यांना बदनाम करण्याचा कोणत्या